पुणे शहरात नुकतीच आता शिवजयंती पार पडली आहे आणि या शिवजयंतीच्या दिवशी रात्री बऱ्याच भागांमध्ये बुलेटला सायलेन्सर जे आहेत, मॉडिफाय सायलेन्सर लावून मोठ्या प्रमाणात आवाजाचं प्रदूषण करण्यात आलं आणि याच्या बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळेच यावर बोलण्यासाठी आपण आज जे ट्रॅफिक डी-सी-पी आहेत हिम्मत जाधव त्यांच्याकडे आलेलो आहोत. सर, मोठ्या प्रमाणात आवाजाचं प्रदूषण करण्यात आलं आणि अ, हे बऱ्याच भागामध्ये, पुणे शहरातल्या बऱ्याच भागांमध्ये असं प्रदूषण झालं. मात्र प्रामुख्याने खराडी आणि हा जो भाग आहे, तर इकडच्या जास्त तक्रारी आलेल्या आहेत. काय नेमकी याबाबतची माहिती आहे? आपण किती जणांवर याबाबत कारवाई केली आहे? मागील 2 दिवसापूर्वी अशा काही तक्रारी पुणे शहर वाहतूक शाखेलाही प्राप्त झाल्या होत्या. माझ्या मोबाईलवरही मला प्राप्त झालेल्या होत्या. त्याच अनुषंगानं दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आपण पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत शहरामध्ये सर्वत्र मॉडिफाईड सायलेन्सर, विशेष करून बुलेट वाहनाच्या मॉडिफाईड सायलेन्सरकरता एक विशेष ड्राईव्ह घेतलेला आहे आणि काल जवळजवळ याच्यामध्ये आपण 348 बुलेट वाहनांवर कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये आपण 213 सायलेन्सर्स जप्त केलेले आहेत. आणि जवळजवळ 272च्या आसपास गाड्यासुद्धा आपण जप्त केलेल्या होत्या. यांच्याकडून साधारणतः ₹3.25 लाख रुपयांचा दंड रोख स्वरूपामध्ये वसूल करण्यात आलेला आहे. आजही आपण कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा आमच्या वाहतूक विभागास भेट दिली तर काही गाड्या अद्यापही आम्ही इम्पाउंड करून म्हणजे जप्त करून ठेवलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर, फटाका बुलेट ज्याला आपण म्हणतो, ही दिसणार नाही, याच्याकरता शहर वाहतूक शाखा प्रयत्न करेल. सर, याआधी पण आपण कारवाई केलेली आहे अशा प्रकारच्या बुलेट्सवर. पण तरीसुद्धा वारंवार असे प्रकार घडतच असतात. काही लोकं आहेत जे कारवाई झाल्यानंतर सुद्धा तशा प्रकारचे सायलेन्सर लावून घेतात. तर अशा लोकांवर तुम्ही काही आणखी कडक कारवाई करणार आहात का? आपण नेहमीच याच्यावर कारवाई करत असतो. त्याचप्रमाणे याच्यापुढेही हा ड्राईव्ह चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे जे विक्री करणारे आहेत, मॉडिफाईड सायलेन्सर स्वतःकडे ठेवणारे आहेत, फिटिंग करून देणारे आहेत, त्यांच्यावरही आपण यापूर्वी कारवाई केलेली आहे. याच्यानंतरही आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आपल्या माध्यमातून मी त्या सर्वांना सांगू इच्छिन की आपण कायद्याचं पालन करावं. 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणारी फटाका, बुलेट सायलेन्सर आपण वापरू नये आणि आपल्या शहराचं ध्वनी प्रदूषण वाढणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही, याच्याकरता सर्वांनी सहकार्य करावं. हो, सर, पण कारवाई केल्यानंतर म्हणजे एखाद्या गाडीवर कारवाई केली आणि तरीसुद्धा पुन्हा एकदा ते असंच सायलेन्सर लावून येतात आणि परत एकदा आवाजाचं हे करतात. तर तशा लोकांवर म्हणजे परत-परत सेम गुन्हा करणाऱ्यांवर तुम्ही काही वेगळा ॲक्शन घेणार आहात का? आपण त्याच्यामध्ये ज्यांच्यावर 2 वेळा बुलेट सायलेन्सरची कारवाई झालेली आहेत, अशा गाड्या जप्त करणार आहोत आणि त्यांच्यावर आपण स्वतंत्र एफ-आय-आर दाखल करण्याची कारवाई करत आहोत. सर, आत्तापर्यंत ज्यांच्याकडून म्हणजे हे जे बसवून देतात सायलेन्सर, तर अशी गॅरेज किंवा दुकानं जी आहेत, तर यावर आपण किती वेळा कारवाई केली आहे किंवा आपल्याकडे काही आकडेवारी आहे का? किती दुकानांवर आपण कारवाई केली आहे? याच्यामध्ये 2-3 ठिकाणी आपण प्रामुख्याने कारवाई केलेली आहे. एक वारजे विभागामध्ये काही गॅरेजेस होते, त्या ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर ॲक्शनही घेतलेली आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे जे सेवन लव्ह चौकामध्ये, स्वारगेट हद्दीमधील सेवन लव्ह चौकामध्ये काही दुकानं होती, त्याची आपण झडती घेतलेली आहे. सुदैवानं त्यांच्याकडे आपल्याला अशा काही प्रतिबंधित सायलेन्सर वगैरे मिळालेले नाही आहेत. परंतु वारंवार आपण अशा ठिकाणचे गॅरेजेस आणि जे स्पेअर पार्ट विक्री करणारे आहेत, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत. पण आपण बघितलं तर ही अशी एक क्रेज वाढली आहे, म्हणजे तरुणांमध्ये ही अशी क्रेज वाढली आहे, की अशा प्रकारचे सायलेन्सर लावायचे, आवाज करायचा. तर अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल, ही अशा प्रकारची ज्यांच्यामध्ये क्रेज आहे? अ, कोणत्याही सण, वार, जयंती अशा अनुषंगानंच बऱ्यापैकी अशा वाहनांची संख्या वाढलेली आपण पाहत असतो. या तरुणांना माझं एवढंच सांगणं आहे, आवाहन आहे, विनंती आहे, समजदारांच्याकरता समज आहे, नासमज आहेत त्यांच्याकरता चेतावणी आहे, की त्यांनी अशा प्रकारचे ट्रॅफिकच्या नियमांचं व्हायोलेशन करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. कायद्याचं पालन करून, नियमांचं पालन करून आपण शहरातील रहदारी सुरळीत आणि सुरक्षित कशी करतो याच्याकरता वाहतूक शाखेला सहकार्य करावं. नक्कीच. तर आता जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी बघणारे जे व्ह्युअर्स आहेत, तर त्यांच्यापैकी कोणी अशा प्रकारचा सायलेन्सर लावून फिरण्याचा प्रयत्न करणार असाल, तर त्यांना आता आपण पाहिलं तर कशा पद्धतीची तंबी देण्यात आलेली आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यासोबतच आपण जर बघितलं, 1 मिनिट, कट कर. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.